शक्ती प्रदर्शन करत विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। विधान परिषद सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता। रविवारी रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये सोलापूरच्या जागेसाठी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना संधी देण्यात आली। सोमवारी राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची उपस्थिती होती। अर्ज भरल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण विरोधी पक्षातील नेत्यांशी देखील चर्चा करायला तयार असल्याचं सांगितलं। तसंच भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। आदरणीय राजाभाऊंचा अर्ज भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दाखल केलेला आहे। महायुतीचे सगळे पदाधिकारी आम्ही अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। काही पदाधिकारी अजून या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळे मिळून एकत्र निवडणूक लढू आणि खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही जिंकू। बिलकुल बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या कोणाला भेटायची आवश्यकता असेल, बोलायची आवश्यकता असेल, विनंती करायची आवश्यकता असेल त्या सगळ्यांना मी बोलेन आणि विनंती करेन आम्ही आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सहकारी विनंती करतील आणि आम्ही सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करू। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोण कोण भरतंय समजेल। आवश्यकता भासली तर ज्यांना भेटणं आवश्यक आहे त्या सगळ्यांना भेटून निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न आपण करू। त्यामुळं शेवटी विनंती आपल्या हातात आहे। लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार दिलेला आहे, ज्यांनी त्यांनी ठरवायचा विषय आहे। परंतु एवढ्या मोठ्या फरकाची निवडणूक असताना विनाकारण संघर्ष होऊ नये आणि आवश्यकताही नाही असे माझं मत आहे। पण तरी सर मी सगळ्यांना विनंती करतो, भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे। अनेक लोक इच्छुक होती, पण प्रत्येक इच्छुकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षामध्ये आहे आणि त्या इच्छुकांना आम्ही नक्की न्याय देऊ। भारतीय जनता पक्ष आणि खास करून आमचे नेते देवेंद्रजी दिल्या शब्दाला पक्के असणारे नेते आहेत। जो शब्द कोणाला दिला असेल तो त्याचा ते विचार करतील, आपण चिंता करायचं कारण नाही। प्रत्येकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षाची आहे आणि आमच्या नेतृत्वाची आहे। आम्ही सगळे मिळून प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करू। विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना या मतदारसंघात भाजपच्या मतदारांची संख्या जास्त असल्यामुळं आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला। जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून माझ्यावरती फार मोठा विश्वास या ठिकाणी सर्वांनी दाखवलेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। आणि आज आपण जे बोललं की महायुतीतले तर सर्वजण बरोबर आहेत, परंतु सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी बरोबर आहे। माझ्या राजकीय गेल्या 30 वर्षाच्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व जिल्ह्यामधील सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश सर्व मंडळी या ठिकाणी समर्थन देताना दिसते। त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। निश्चितपणानं सगळा वेळ वगैरे सगळ्याच गोष्टी वाचतील। लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु या ठिकाणी सर्वांनी जर ती भावना व्यक्त केली तर त्यामध्ये आनंदच असणार। मी एक असा हाडाचा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणानंच काम करतो। त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होणार होते, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि त्यांना विरोधी पक्ष नेते व्हावं लागलं। आणि मी माझे आमदार असताना सुद्धा त्या काळामध्ये मला एवढं सहकार्य तालुक्याच्या विकास कामामध्ये केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच मी 2019ला अपक्ष आमदार झालेलो होतो। आणि माझं कर्तव्य मी बजावलं की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं मी आमदार म्हणून घडलो आणि विरोधी पक्षात असो किंवा काय त्यांना पाठिंबा देणं माझं कर्तव्य समजलं आणि मी विरोधी पक्षामध्ये बसणं त्यावेळेस पसंत केलं। यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार शहाजी पाटील, शहाजी पवार यांच्यासह विविध नेत्यांची उपस्थिती होती। आज महायुतीचे उमेदवार सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि आमचे नेते
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे संसदीय गटनेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि निर्देश आहेत की आपण महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि महायुती म्हणून आज मी या उमेदवारांचा फॉर्म भरत असताना आमच्या सहकारी पक्षाकडून आम्हाला अत्यंत सन्मानानं आमंत्रण आलं आणि त्याच्यामुळेच आमच्या पक्षनेत्यांच्या आदेशानुसार आज मी या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहिलेले आहे. माझ्यासोबत आमचे शिवसेनेचे नगरसेवक प्रियदर्शनजी साठे, आमचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार हा प्रचंड फरकानं आपला विजय या ठिकाणी मिळेल. निवडणूक बिनविरोध करण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल आणि नारायण आबा हे मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि सध्या महायुतीबरोबर प्रत्येक ठिकाणी ते मिळून काम करतात. या ठिकाणी अर्ज काढण्याच्या संदर्भानं कुणालाही विनंती करायची नाही असं आत्ता पालकमंत्र्यांच्या समोर ठरलेलं आहे. त्यामुळं आम्ही कुणाला अर्ज काढा म्हणून विनंती करणार नाही. आम्ही मजबूतपणानं निवडणूक लढवू. युती धर्म या नात्यानं आमच्या नेत्या आदरणीय सफाईवाहिनी त्यांनी माहितीचा धर्म पाळून या ठिकाणी आपण जे माहितीचं काम आहे ते करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं एकंदरीत महायुतीच्या सगळ्या ह्याची संख्या बघितली मतदारांची तर कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी वाटत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राजाभाऊ राऊत या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळाले.